रात्री आम्ही 12ला पेस्ट्री कट केली. बर्थडे टू यू. माझे शेजारी पहलवान बसले. अजून काय आहे? यू नेव्हर नो. हॅलो गाईज, तर आज आहे श्यामलचा बर्थडे. लग्नानंतर श्यामलचा हा आपल्या घरी पहिलाच बर्थडे आहे आणि हा बर्थडे आम्ही फुल फॅमिली सर्वांनी मिळून सेलिब्रेट केला. कारण श्यामलचा बर्थडे आणि मम्मी पप्पांची वेडिंग अॅनिव्हर्सरी एकाच दिवशी असते. आम्ही ठरवलेलं की हा बर्थडे आपण फुल फॅमिली सोबत सेलिब्रेट करायचा. सो सर्वात आधी मी रात्री 12ला श्यामलला विश केलं. बर्थडे गर्ल, विश यू अ व्हेरी हॅपी बर्थडे श्यामल. सो असेच वर्षानुवर्ष बर्थडे आपण सोबत सेलिब्रेट करू जोपर्यंत आपण म्हातारे नाही होऊन जात. तुम्ही मालवी नाही होणार. आणि त्या रात्री आम्ही 12ला पेस्ट्री कट केली आणि नेक्स्ट डे आता टाइम होता सेकंड बर्थडे केक कट करायचा. सो गाईज, फर्स्ट बर्थडेचं सेलिब्रेशन रात्री केलं आम्ही आणि आता सेकंड सेलिब्रेशन विशू आणि अमित आले. हां, सो ते खूप लांबून आणि उन्हात आणायचे आले. बाईकवरून घेऊन आले ते, पण श्यामलसाठी फक्त. सो थँक्यू गाईज. येस. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर श्यामल. सो सेकंड बर्थडे केक कट केल्यानंतर आता टाइम होता रात्री सर्वांसोबत सेलिब्रेट करायचा. मीच घाबरलो 2 मिनिटं. A few moments later. हॅलो गाईज, सो श्यामलचा बर्थडे झाला आहे आणि माझे शेजारी पहलवान बसले. पहलवान. सो बर्थडे वगैरे झाला आहे. आता आम्ही टाइमपास करत बसणार आहे हॉरर स्टोरीज, कारण ना आम्हाला एकाला घाबरवायचं आहे हॉरर स्टोरीजने. बघा हा जास्त घाबरतो. भूताबिताचं काय लावू नका, माझी फाटते फुल. मी झोपेतून उठतो रात्रीचा, सो प्लीज लावू नका. हा चड्डीत सुसू पण करतो. नाही एवढं नाही. नाही एवढं हा साताऱ्याचा काय म्हणतात रे, युवा ब्लॉगर होणार आहे आता. हे काय एडिटिंग चालू आहे. नवे रील स्टार नाही, कॉन्टेंट क्रिएटर. बापरे, साताऱ्याचा कॉन्टेंट क्रिएटर बघा. सो गाईज, आत्ताच सांगतोय मी इन्स्टावरती रील्स अपलोड करतो. सो तुम्ही तिथे येऊन चेकआउट करा एकदा आणि मला पण सपोर्ट करा ह्यांच्यासारखा. एवढीच विनंती. धन्यवाद. सो गाईज, निकी द ब्लॉगर, पुण्यातले महान ब्लॉगर आमच्या घरी आज पुण्यातले फेमस ब्लॉगर या ठिकाणी आम्ही धन्य झालेलो आहे. मावळची भूमी धन्य झाली. सो निकिताने खूप जास्त कामं पण केले, हेल्प केलंय. आणि श्यामल, तुला घेणार नाही मी, तू गावणार आहेस ना. सो गाईज, बर्थडे तर झाला फॅमिली सोबत, पण श्यामलचं बर्थडे गिफ्ट अजूनही पेंडिंग होतं. सो मी ठरवलंय की एक पूर्ण दिवस श्यामलसाठी डेडिकेटेड असेल. मूवी तेरा तो. Oh my god. Let's go.
A few hours later. सो गाईज सकाळी सकाळी मी श्यामलला मूवी डेटला घेऊन गेलो. आज सुट्टीचा दिवस आहे, तो श्यामलला मला काहीतरी सरप्राईज करायचं होतं. सो श्यामल, कसा वाटला मूवी? खूप मस्त होता. मला माहिती नव्हतं कोणत्या मूवीला चाललंय. की श्यामलच्या बड्डेच्या वेळेस श्यामलचा लग्नानंतरचा फर्स्ट बड्डे होता. सो फॅमिली सोबत आम्हाला सेलिब्रेट करावं लागलं. स्पेशल असं काही श्यामलसाठी करता नाही आलं. सो अच्छा, त्यासाठी आहे. हां, सो त्याची परतफेड मला करायची होती. सो खूप मोठं बड्डे नाही, पण हा स्पेशल काहीतरी प्लॅनिंग मला श्यामलसाठी करायचं होतं. सो गाईज, व्हिडिओ एंडपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सो गाईज, आम्ही आत्ताच मूवी बघून आलो आणि खूप भारी असं वातावरण झालं आहे आणि आम्ही चांगलं लॉंग ड्राईव्हला निघालो आहे. पण आता टाईम झाला आहे जेवणाचा. सो तुम्हाला काय खायचंय? नाही, तू चूज कर ना. तुझ्यासाठी स्पेशल आहे. अच्छा, नॉनव्हेज. येस. सो नॉनव्हेजसाठी मला एकच प्लेस आठवते, जे तुझी फेवरेट आहे. जगदंबला जाऊया. तर गाईज, आता आमचं झालंय जेवण आणि आता आम्ही चाललोय घरी ना, की अजून काय आहे? यू नेव्हर नो काय असेल माझ्या डोक्यात. ओके, सो बघूयात. आता सध्या तर आम्ही निघालोय. बघूयात आता नेक्स्ट प्लॅन काय असेल. येस, आपण मला घरी जाऊन मॅच पण बघायची. सो लवकर जाऊया. आणि तुझी फायनल मिस झाली तर तरी पण मी खुश आहे. तुम्ही आज माझा चांगला दिवस. आता टाइम आहे श्यामलच्या नेक्स्ट सरप्राईजचा. सो श्यामल, चूज वन कार्ड. शो टू द सबस्क्रायबर. A few moments later. सो आता टाइम आहे तुझ्या फायनल ऑप्शनचा. सो दोघांपैकी एक चूज करायचंय तुला. लेफ्ट आहे का? हे मॅच, सॉरी, वर्ल्ड कपची फायनल आहे आज. हा, सो तू तेच चूज केलं. हे काय होतं? नाही, ते नाही बघायला भेटणार तुला. ते काय असं ते- तुम्ही choose केलं असतं. बघू काय? हम्म? काय बघू? तू पण तेच चूज केलं असतं का? हा. बाई, मग final. चांगलं आहे ना, दुसरं नको बघू आता. दाखवा ते उद्यासाठी. हा? उद्यासाठी? उद्या मग तुला हायलाइट बघावं Oh my लागते. God. Finally. दोघांच्यावर फायनल्स लिहिलेला. श्यामलला सिरियल्स कमी आवडतात, पण मॅच जास्त आवडतात. मी आतापर्यंत जेवढं हे केलं बघितलं. हाय गाईज. सो ॲज यू नो की आम्ही फायनल बघण्यासाठी खूप जास्त एक्सायटेड आहे. घरी आलोय, मॅच लावली आम्ही. सो बट घरी यायच्या आधीच मला डोकं दुखायला लागलेलं. प्रतीकने मला प्रॉमिस केलेलं की घरी जाऊन मी तुला मालिश करेल, मसाज देईन. सो मी श्यामलची मसाज पण करतोय आणि मॅच पण बघतोय. A few moments later. श्यामल मॅडम मला तेल लावून देतात आता. तिचा टर्न झाला, आता माझा टर्न आहे. मम्मी हाय. मम्मी जरा लास्ट ब्लॉग मध्ये यायला. लगेच प्रतीकचं पण दुखायला लागलं डोकं. माझ्या डोकं नाही दुखत आहे, पण म्हटलं आता एवढी मेहनत केली मी तिच्या डोक्यामागे, आता मी पण जरा तेल लावून देतो. मॅच बघा काही सगळ्यांनी. लास्ट ओव्हर चालू आहे आणि इंडिया जिंकणार आहे, म्हणजे जिंकणार आहे. हर्षदीपने पण भारी ओव्हर टाकली श्यामल. येस. गाईज, फुल इंटरेस्टिंग मॅच चालू आहे. ब्रेक आला आता. फुल भारी घेतले ना विकेट. रिव्ह्यू घेतला त्यांनी. भाई जिंकलो. अरे